नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आपण राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी जीएस मध्ये 120 मार्क कसे घ्यायचे किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क कसे घ्यायचे याची स्ट्रॅटेजी समजून घेणार आहोत, किंवा ओव्हरऑल प्रिलिम्स मध्ये आपल्याला जे आहे 2025 मध्ये खूप चांगल्या पद्धतीने मेरिट क्रॉस करता आलं पाहिजे याच्याकरता आपण काय गोष्टी केल्या पाहिजेत। आता जवळपास आपल्याकडे 1-2 महिने शिल्लक आहेत। आता अजून पण काही विद्यार्थी जे आहेत ते मेन्स प्रिपेअर करत होते, बऱ्याचशा विद्यार्थ्यांची बोलणंही झालं। कम्प्लिटली जे आहे प्रिलिम्स फोकस तुमचा असणं अपेक्षित आहे, कारण प्रिलिम्स आपली जी आहे ती जर गेली तर आपल्याला मेन्सचा ॲज सच काही उपयोग 2025 मध्ये होणार नाही। सो तो एक मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवायचा। आता आपण जर मेरिट बघितलं 2024चं, ते मेरिट ज्या पद्धतीने समोर आलं तर ते जवळपास सगळ्यांच्याच भुवया उंचावणारं मेरिट होतं। जीएस मध्ये 117.5 आणि जे आहे सीसॅटला तर आपलं क्वालिफाईंग आहे 66 मार्क जे आहे। सो हे जे मेरिट आहे या मेरिटने जे आहे बऱ्याच लोकांना विचार करायला एकदा जे आहे प्रवृत्त केलं की आता इथून पुढची स्ट्रॅटेजी फार सटीक असणं गरजेचं आहे आणि आपल्याला जीएस मध्ये मॅक्झिमम मार्क्स जे आहेत ते घेता आले पाहिजेत। आता हा जो सगळा सिनारिओ आहे की याच्यामध्ये गावोगावी विद्यार्थी आज एमपीएससीची तयारी करतायत, राज्यसेवेची तयारी जी आहे कंबाईन असेल, आणि त्याचबरोबर जे आहे की ते सोर्सेस पण आता भरपूर आहेत। तुम्हाला टिप ऑफ टंग बिलकुल सगळ्या गोष्टी ज्या आहेत बऱ्याच लोकांनी ज्या ठेवलेल्या आहेत, तुम्हाला बुक्स असतील, व्हिडिओज असतील, टेस्ट सिरीज असेल, अशा सगळ्या गोष्टी आहेत। तिच्यामुळे जे विद्यार्थी खूप सिन्सिअरली याला फॉलो करतात ऑब्व्हियसली ते इथं जे आहेत चांगला स्कोर करणारच आहेत, आणि म्हणून 2025च्या प्रिलिम्समध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स होता कामा नये याचा विचार आपल्याला करायचा आहे। बाबा हे करत असताना सगळ्यात बेसिक एक गोष्ट येते की प्रिलिम्स क्लिअर न होण्याची काय कारणं असतात। मूलतः जे आहे की ज्यावेळेस प्रिलिम्स डाऊन होते बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा इश्यू आहे की त्यांनी अभ्यास चांगला केलेला आहे, त्यांनी क्लासेस केलेले आहेत, त्यांनी पुस्तकं वाचलीत, सगळ्या गोष्टी केल्यात, पण स्टील जे आहे की त्यांची प्रिलिम्स क्लिअर होत नाही। टेस्ट सिरीज त्यांनी केलेल्या आहेत। मग आता याची कारणं काय आहेत? सगळ्यात पहिला मुद्दा येतो बघा, तुम्ही सिलेबस खऱ्या अर्थाने समजून घेतलेला आहे का? आपला जो सिलेबस आहे तो समजून घेता येणं, किंवा तो सिलेबस जो आहे तर तो वन लाइनर आहे प्रिलिमचा, तो यूपीएससीचा असू दे किंवा राज्यसेवेचा वन लाइनर सिलेबस आहे, आणि हा जो वन लाइनर सिलेबस आहे या वन लाइनर सिलेबसला आपण समजून घेतलं पाहिजे। आणि ज्यावेळेस या वन लाइनर सिलेबसचा सिनारिओ समोर येतो तर त्यावेळेस पीवायक्यूज मस्ट असतात बघा, पीवायक्यूज महत्वाचे आहेत। पीवायक्यू थ्रूच आपण याला जे आहे समजून घेऊ शकतो, कारण एका ओळीत दिलेला सिलेबस त्याचा आवाका नेमका किती आहे हे आपल्याला पूर्व परीक्षेत आधी विचारलेले प्रश्न सांगू शकतात। मग तुम्हाला किती स्ट्रेंथ तुमची जी आहे त्याच्यासाठी निर्माण करायची आहे किंवा त्याच्यासाठी सोर्सेस कुठले वापरायचे आहेत हे पण डील झालं पाहिजे। आता बऱ्याचदा काय होतं की जी बुक लिस्ट असते, मग त्याला नंबर ऑफ बुक लिस्ट की त्याच्यामध्ये जे आहेत इन्स्टिट्यूशनल बुक लिस्ट असतील किंवा जे टॉपर्स बुक लिस्ट असतील, तिच्यामध्ये जे रुटीन बुक्स आहेत त्याच्या पलीकडेही काही प्रश्न गेल्याचं आपल्याला दिसून येतं। मग त्या केसमध्ये जे आहे की याच्या पलीकडे ज्यावेळेस आपण जाणार आहोत की पहा आपले जे बुक्स आहेत, आपले जे सोर्सेस आहेत ते सफिशियंट आहेत का याच्याकरता, का आपल्याला त्याच्यात काही बदल करण्याची गरज आहे। मग बऱ्याचदा जे आहे की जसं पॉलिटी म्हटल्यानंतर लक्ष्मीकांत असं एक समीकरण आहे, पण लक्ष्मीकांतच्या बाहेरचे प्रश्न येतात का, तसे प्रश्न विचारलेले आहेत का, हे पण याच्यामध्ये जे आहेत तर ते मॅटर करतं, आणि त्या गोष्टी तुम्हाला इथं समजून घ्यायच्या। सो सिलेबस आणि पीवायक्यू याची सांगड आपल्याला घालता आली पाहिजे। त्याच्यानंतर जे आहे की कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जी आहे, बऱ्याचदा काय होतं की आपण पुस्तकं वाचतो किंवा आपण एखादा कोचिंग क्लास पण केलेला आहे, पण त्या विषयातल्या संकल्पना आपल्याला क्लिअर आहेत का, ही एक बेसिक गोष्ट तिच्यामध्ये असते। जर त्या विषयातल्या संकल्पना आपल्याला क्लिअर नसतील तर त्या केसमध्ये त्या विषयामध्ये किंवा ओव्हरऑल ते जर 2-3 विषय त्याच्यामध्ये तर तिचा स्कोअर करणं जे आहे तर ते प्रॅक्टिकली डील होत नाही। म्हणून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे। जसं इकॉनॉमिक्सचा विचार केला तर जीडीपी काय आहे, जीएनपी काय आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट काय आहे, बॅलन्स ऑफ ट्रेड काय असतं, या संकल्पना आपल्याला माहित पाहिजे, किंवा 0R नावाची संकल्पना पॉलिटी विचार केला तर मग ती काय आहे। सो अशा गोष्टी तुम्हाला क्लिअर पाहिजेत। जर त्या क्लिअर असतील तरच आपण त्याला अप्लाय करू शकतो, आणि आजच्या डेटमध्ये अप्लाइड प्रश्न विचारण्याची आयोगाची पण वृत्ती जी आहे ती वारंवार आपल्याला दिसून येते। दुसरी गोष्ट एक असते की रिव्हिजन। आता एखादा कन्सेप्ट जर आपण समजून घेतला तर तो वारंवार वाचायची गरज नसते, पण जे काही फॅक्च्युअल डिटेल्स असतात ते आपल्याला वारंवार वाचणं गरजेचं असतं। जसं पॉलिटीमध्ये आता कलम तुम्हाला रुटीन विचारली जात आहेत, अमेंडमेंट्स विचारल्या जात आहेत, तर त्या महत्वाच्या अमेंडमेंट, महत्वाची कलम हे वारंवार तुम्ही वाचणं गरजेचं असतं। त्याचे जे रीडिंग्स आहेत किंवा रिव्हिजन्स आहेत, वाचा, लिहून काढा, किंवा तुम्ही ग्रुप डिस्कशन करू शकता। नंबर ऑफ गोष्टींनी जे आहे की ते वारंवार कानावर पडणं किंवा तुम्ही वाचणं, तिथून तुम्हाला गोष्टी वर्क होऊ शकतात। कारण आता आपल्या इथं जी टेस्ट सिरीज सुरू आहे तिच्यामध्ये विद्यार्थ्यांचे जे कन्सर्न आहे की ते येऊन भेटतात की सर हे माहित होतं किंवा हे मी वाचलं होतं पण ते आठवलंच नाही तिथं, ते का नाही आठवत त्याचं रिझन एकदम क्लिअर आहे, लॅक ऑफ रिव्हिजन जे आहे। सो बेसिकली जे आहे रिव्हिजन्स फार मस्ट आहेत, आणि त्याच्याबरोबरच टेस्ट सिरीज करणं गरजेचं आहे बघा। टेस्ट सिरीज जी आहे तर ती तुम्ही केलीच पाहिजे।
आता टेस्ट सिरीजमुळे आपल्याला काय कळतं तर एकंदरीत जे आहे प्रश्न कशा पद्धतीचे आहे, पेपर कसा आहे, टाइम मॅनेजमेंट किंवा त्या ओव्हरऑल वातावरणामध्ये काय स्थिती असते आपली, सो या सगळ्या गोष्टींचा ताण तणाव स्ट्रेस तो पण आपल्याला फेस करता आला पाहिजे. म्हणजे जर आपण अभ्यास खूप चांगला केला पण आपण कधी टेस्टच नाही दिल्या तर आपल्याला त्या टेस्टच्या वेळेचे जे गणित आहे ते डील नाही होत किंवा तो स्ट्रेस जो आहे तो कसा हँडल करायचा हे कळत नाही आणि तिच्यामुळे जे आहे की आपल्याला जे अपेक्षित रिझल्ट पाहिजे ते मिळत नाही. बऱ्याचदा काय होतं आपण डिरेक्टली एक्झामला जातो आणि डिरेक्टली एक्झामला गेल्यानंतर त्या सेंटरवर तिथं शेकड्यांनी विद्यार्थी असतात, काही सेंटर तर इतके मोठे आहेत की हजारोनी विद्यार्थी तिथं आहेत. मग अशा त्या प्रेशरमध्ये जे आहे आपल्याला गोष्टी डील नाही होत आणि मग ती प्रॉब्लेम जी आहे किंवा तुम्ही OMR शीट भरणं वगैरे जे आहे तिच्यावर चुकीने नंबर टाकणं अशा कितीतरी गोष्टी आहेत तर त्या सगळ्या तुम्हाला प्रॉपरली डील होता झाल्या पाहिजेत. त्याच्याकरता या गोष्टी गरजेच्या आहेत. वारंवार प्रिलिम्स डाऊन होणाऱ्या विद्यार्थ्यांचे हे इश्यू आहेत की आयदर त्यांनी सिलेबस प्रॉपरली केलेला नाहीये, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग नाहीये, रिव्हिजन्स लॅक करतात, टेस्ट सिरीज दिलेली नाहीये, दिली असली तरी पण बऱ्याचदा काही विद्यार्थ्यांचं असं आहे की ते झेरॉक्स सोडून पेपर घेऊन जातात, मग तिच्यातले 1-2 सोडवले बाकीचे तसेच पडू नये. तुम्ही इन्स्टिट्यूशनल लेवलला जे आहे टेस्ट सिरीज करणं फार गरजेचं आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे की आपलं जे टार्गेट आहे आता आपल्याला पाहिजे 120+ मार्क्स इन GS. आता हे घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, सगळ्यात बेसिक आहे सिलेबस प्लस PYQ. मग आता सिलेबस प्लस PYQ हे सुरुवातीला पण सांगितलं, मग हे PYQ करायचे कुठून तर PYQचं अनालिसिस तुम्हाला जे आहे स्पॉटलाइट अकॅडमीच्या YouTube चॅनलवर दिलेलं आहे. सो तुम्ही लास्ट 5 इयरचे पेपर जे आहेत ते कसे अनालाइज केलेले आहेत किंवा आता एक शॉर्ट व्हिडिओ जे असतात बघा तर त्या शॉर्ट व्हिडिओची पण एक सिरीज मी सुरू केलेली आहे. ही सिरीज जी आहे आपल्या युट्यूबवर चालू आहे सध्या, याच्यामध्ये 2 मिनिट 2.5 मिनिटं 3 मिनिटं असे व्हिडिओज आहेत छोटे छोटे आणि तिच्यात एक एक जो सब्जेक्ट आहे त्या एक एक सब्जेक्टवर जे आहे अनालिसिस करणं, तिच्यामधले जे प्रश्न आहेत त्याला कसं टॅकल करायचं असा एक एक व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला प्रोव्हाइड होतोय. सो ते तुम्ही कुठेही बघू शकता, म्हणजे तुमचा जो फावला वेळ आहे तर तिच्यातही तुम्हाला बघता येतील. म्हणूनच ती योजना तशी केलेली आहे की तुम्हाला ते आस्पेक्ट मिळावे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की हिस्ट्री आहे, हिस्ट्रीमध्ये जे आहे तुम्हाला 15 पैकी जे आहे 12 प्रश्न हे व्यक्तीवर विचारलेले आहेत, पर्सनॅलिटी. म्हणजे आता इतिहासाचं पुस्तक वाचताना तुम्ही व्यक्तिनिष्ठ पुस्तक वाचलं पाहिजे. क्रोनॉलॉजी आपण वाचतो, ह्या करारात काय झालं त्या करारात काय झालं, प्रश्न एकदम क्लिअर आहेत. कुठल्या व्यक्तीने कशाची स्थापना केली, कुणी कुठलं वृत्तपत्र सुरू केलं, एखाद्या स्वदेशी चळवळ आहे मग ते कोण लिडरशिप, कुठं कुणाची लिडरशिप आहे, व्यक्तिनिष्ठच ते डील होत गेलेलं आहे. बरं हे तुम्हाला मेन्स मध्ये दिसून येतं. म्हणजे आयोगाची ती वृत्ती आपल्याला फक्त प्रिलिम्स नाही ती मेन्स मध्ये दिसलेली आहे. किंवा इन केस ऑफ पॉलिटी जे आहे तर पॉलिटीमध्ये CBB रिलेटेड प्रश्न, जसं फॉर एक्झाम्पल आता व्हाईस प्रेसिडेंटनी रिझाईन केलं होतं मग त्या अँगलनी आलेले प्रश्न हे तुम्हाला रुटीन विचारत येतात. एखादे प्रेसिडेन्शियल इलेक्शन झालं मग तिथं प्रश्न विचारणं, तर CBB रिलेटेड प्रश्न सायमल्टेनियसली फॅक्च्युअल प्रश्न हे विचारलेले आहेत, मग ते तुम्ही तिथं केले पाहिजेत असा हा सिनॅरिओ आहे. सो PYQचे अनालिसिस तुम्ही मिस करू नका, ते नीट बघा. तिच्यातून तुम्हाला PYQ मधून प्रश्न कसे विचारलेले आहेत आणि ट्रेंड्स जे आहेत की गेल्या 2-3 वर्षामध्ये गोष्टी कशा झालेल्या आहेत त्या नीट लक्षात येतील. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, आणि ह्या ज्या सगळ्या लिंक्स आहेत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत, तर तिथून तुम्ही जाऊ शकता. म्हणजे त्याला क्लिक करा आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ओपन होतील तिथं. त्याच्यानंतर जे आहे की सब्जेक्ट वाईज वेटेज जे आहे, तर अनालिसिसची मेथॉडॉजी आहे की आपण गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका जेव्हा बघतो त्याला सब्जेक्ट वाईज वेटेज किती आहे. म्हणजे जसं सायन्स बघितलं तर सायन्सचं वेटेज किती जातं, जवळपास 20 प्रश्न तिथे विचारलेले आहेत. मग सायन्समध्ये न्यूमेरिकल्स असणं किंवा जे आहे की त्याच्यातले जे बेसिक कन्सेप्ट जनरल सायन्स, तर 20 मार्काचं वेटेज तिथे म्हटल्यानंतर आपण कम्प्लिटली निग्लेक्ट करू शकत नाही त्याला. बऱ्याचदा काही लोकांचं असतं की माझं सायन्सचं बॅकग्राऊंड आहे, मी ओव्हरऑल ग्रॅज्युएशन सायन्स म्हणून केलंय किंवा मी डॉक्टर आहे तर ते डील होऊन जाईल. तर असं होत नाही. तुम्ही जर PYQ नीट बघितले, त्याचा जो आहे तो डेटा नीट समजून घेतला तरच ते वर्क होऊ शकतं. मग तिथं वेटेज कुणाचं किती आहे आणि त्याच्याबरोबरच जे आहे की त्याचं आउटपुट कुणाचं किती आहे हे पण मॅटर करतं. जसं आउटपुट जास्तीत जास्त देणारे विषय कुठले आहेत, मग त्याच्यामध्ये पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, जिओग्राफी असेल, करंट असेल, सो त्या गोष्टींचा पण विचार कसा झाला पाहिजे. सब्जेक्ट वाईज वेटेज तुम्ही समजून घ्या आणि हे सब्जेक्ट वाईज वेटेजवर प्रश्न जे विचारले गेलेले आहेत त्याचे PYQs मधून तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. मग आता याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा येतो की महाराष्ट्र हिस्ट्री अँड जिओग्राफी. आता असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा कन्सर्न आहे, कारण आता डिस्क्रिप्टिव्ह झालेली ही परीक्षा UPSCचे अटेम्प्ट आधी देत होतो किंवा मी याच्या आधी जे आहे महाराष्ट्राचा इतिहास भूगोल केलेला नाहीये, मग याच्यासाठी काय करायचं. आता बघा, जर प्रिलिम्स मध्ये तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राचा इतिहास भूगोलाचं वेटेज कमी आहे, प्रचंड कमी आहे. असं वाटतं आपल्याला की भरपूर होते, कंबाईन मध्ये वगैरे ते वाढतं. किंवा MCQ पॅटर्नची जी राज्य परीक्षेची मुख्य होती तर तिथं त्याचं वेटेज जे आहे सॅटिस्फॅक्टरी होतं, परंतु प्रिलिम्स मध्ये ते कमी आहे. पण आता आपल्याला काय आहे की शॉर्ट बट स्वीट आपण काय करू शकतो,
एक तर सरळ सरळ आहे की त्याच्यासाठीचे रेफरन्स बुक त्याचं मटेरियल वाचणं, पण आता माझ्याकडे तेवढासा वेळ नाही, मग त्या केसमध्ये आता लास्ट 2 months मध्ये मी काय करायला पाहिजे. तर सिंपली जे आहे महाराष्ट्राचा जो काही इतिहास आहे भूगोल आहे याच्यासाठीचे PYQ बघायचे. PYQ कुठले कुठले बघणार, राज्यसेवा प्रिलिम जी आहे बघा आपली, त्या राज्यसेवा प्रिलिमचे प्रश्न तुम्हाला बघायचे आहेत आणि कंबाईन प्रिलिम जे आहे ते पण प्रश्न तुम्हाला बघायचे आहे की त्याच्यामध्ये कुठले प्रश्न याच्यावर विचारलेले आहेत. सेम याची जी मेन्स आहे राज्यसेवेची आणि कंबाईनची मेन्स इथले पण पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा याच्यातले दोघांमधले जे आहे ते महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा इतिहास हे PYQ बघा. कारण राज्यसेवेची मुख्य जी MCQ परीक्षा आहे तिच्यामध्ये भरपूर MCQ आहेत आणि भरपूर आस्पेक्ट त्याचे कव्हर आहेत. ते जर PYQ तुम्ही केले तर त्याच्यातून तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळू शकतात. मग मोठी मोठी पुस्तकं जी आहे ती वाचत बसण्यापेक्षा आधी हे काम करा. एकदा याच्यावर तुमची कमांड आली की देन यू कॅन गो फॉर बुक्स. ओके, हे कुणासाठी आहे, ज्या विद्यार्थ्यांनी हे आजवर वाचलेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी. ज्यांनी ऑलरेडी हा अभ्यास केला त्यांचा विषय तेवढासा येत नाही, म्हणजे इथं पण आपल्याला जे आहे चांगले मार्क्स आपण रिटर्न करू शकतो. त्याच्यानंतर जे आहे की फॅक्ट्स ज्या गोष्टी आहेत, जसं मी सुरुवातीलाच सांगितलं कुठले कुठले फॅक्ट्स आपल्याला विचारलेले आहेत, जसं मी पॉलिटीचा ऑलरेडी उल्लेख केला. दुसरा एक येतो स्कीम्स जे आहेत बघा, गव्हर्नमेंट स्कीम्स. गव्हर्नमेंट स्कीमच्या एक्झॅक्ट डेट्स तुम्हाला विचारलेल्या आहेत, कुठल्या दिवशी सुरू झाली, मग तिच्यामध्ये दिवस महिना आणि जे आहे वर्ष. सो त्या अँगलनी तुम्ही त्याचा विचार करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण अख्खी स्कीम करतो पण ती अख्खी स्कीम केलेली असते पण एक्झॅक्ट दिवस माहित नसतो की कधीही सुरू झाली. सो तो पण एक आस्पेक्ट आपला असणार आहे की त्या अँगलनी पण आपण विचार केला पाहिजे. फॅक्ट्स कुठले विचारले जातात ते फॅक्ट्स कलेक्ट करणं, ते रिवाइज करणं हे याच्यामध्ये गरजेचं असेल बघा. सो तुमचं जे अनालिसिस असणार आहे त्या अनालिसिसमध्ये तुम्हाला पेपरच्या बाबतीमध्ये सब्जेक्ट वाईज वेटेज तिच्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न, त्या प्रश्नांमध्ये आपल्याला कुठं प्रॉब्लेम येतोय. आता बऱ्याचदा काय होतं की ज्या विद्यार्थ्यांनी आधी ऑलरेडी अभ्यास केलाय ते परत परत ते पूर्ण पुस्तक वाचण्यात काही पॉईंट नाहीये. तिच्यातल्या कितीतरी गोष्टी 60-80% तुम्हाला जे आहे ते रिटेन आहे. जिथं प्रॉब्लेम येतो त्याच गोष्टी तुम्हाला डील करायच्या आणि ह्या कुठून करतात, त्या टेस्ट सिरीज मधून करतात की आपल्याला हे जमत नाहीये किंवा आपल्याला इथं प्रॉब्लेम येतोय, त्याच्यावर फोकस असला पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे टेस्ट सिरीज हा जो मुद्दा येतो बघा की तुम्हाला कसं कळणार की मी सगळं केलं, तुम्ही जे जे म्हणताय ते मी सगळं केलं आता बोला पुढं, तर ते जे आहे ते टेस्ट सिरीज मधून डील होतं बघा. सो टेस्ट सिरीज पण 2 पद्धतीने असतात, एक ऑनलाईन आहे एक ऑफलाईन आहे. सो ऑफलाईन जे टेस्ट सिरीज आहे तुम्ही डायरेक्टली वर्गात येऊन बसता, पेपर सोडवता, टाइम मॅनेजमेंट असेल ते प्रेशर हँडलिंग असेल अशा सगळ्या गोष्टी तिथे प्रॉपरली वर्क होतात. ऑफलाईन मध्ये माझं सजेशन असेल की टेस्ट पेपर सोडवताना तुमचा जो कम्फर्ट झोन आहे त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही टेस्ट पेपर सोडवा. बरेचसे विद्यार्थी आता ते वेगवेगळ्या शहरांमधून त्यांनी जे आहे टेस्ट सिरीज आपल्याला लावलेल्या आहेत. सो मी त्यांना सांगेल की तुम्ही जर रेग्युलर तुमच्या लायब्ररीच्या जागेवर आहात तिथे बसून तो पेपर सोडवू नका. आयदर तुम्ही दुसरी जागा निवडा की जो तुमचा कम्फर्ट झोन नाहीये, कारण तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये शक्यतो हा पेपर नका सोडू. पेपर सोडवताना जे आहे जी वेळ आपली पेपरची आहे त्याच वेळेत सोडवा, वेळ लावून सोडवा. बऱ्याचदा आपण पेपर घेतो 15-20 प्रश्न होतात, मग कुणीतरी कॉल करतं, कुणीतरी येतं चल जरा चहा पिऊन येऊ, तसला प्रकार होता कामा नये. ते तुम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलला डिसिप्लिन ठेवणं फार कठीण गोष्ट असते, ही इतकी सोपं नाही आहे. इंडिव्हिज्युअल लेवलला डिसिप्लिन ठेवणं म्हणजे एकट्याने जनगणमन म्हटल्यासारखं आहे बघा. ते सगळ्यांच्या सुरात सूर मिसळून आपण सगळ्या गोष्टी करून जातो, पण जेव्हा एकट्याची वेळ येते तेव्हा ते डील होत नाही, असा तो सिनेरिओ आहे. आणि त्याच्यामुळे जे आहे की तुम्हाला ऑफलाईन केलं तर सगळ्यात उत्तम आहे. टेस्ट सिरीज शिवाय परीक्षेला जाणं जे आहे तर हा एक प्रकारचा अपराध आहे बघा, आणि ज्याच्यासाठी शिक्षा जी आहे तर ती एकतर हत्तीच्या पायाशी द्या, नाही तर मग तोफेच्या तोंडीशी द्या, असं एकदम क्लिअर आहे. सो एक्झाम मध्ये जे आहे विदाऊट टेस्ट सिरीज डील नाही करायचं. ऑनलाईन ऑफलाईन जे आहे टेस्ट सिरीज मुळे काय होतं, आयोगात जसे प्रश्न विचारले जातात तशा MCQ पॅटर्ननी आपला जो आहे तर तो सराव तिथे होतो, आपल्याला त्या प्रश्नांची सवय होते. ज्या पद्धतीने आयोग विचारताय तशा पद्धतीनेच आपण टेस्ट पेपर फ्रेम करतो. सो ती तुम्हाला जे आहे एक तिथं कम्फर्ट झोन जो आहे तो तयार होऊन जातो तिथं. दुसरी गोष्ट जी आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. जेव्हा तुम्ही पहिली दुसरी तिसरी टेस्ट देता सुरुवातीला थोडं जे आहे अनइझी वाटतं, हळूहळू तुम्ही यूज टू होता, तो पेपर तुम्हाला सरावाचा होतो. सो स्ट्रेस मॅनेजमेंट जे आहे ते तिथून जे आहे प्रॅक्टिस मधून डील होतं बघा. तुम्हाला हे पण कळायला लागतं की मागच्या पेपरमध्ये मी गोंधळ घातला होता त्याच्यामुळे माझं गणित गडबडलं, यावेळेस मी कूल राहून गोष्टी डील केल्या तर गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली वर्क झाल्या, आणि त्या होतात जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली या प्रोसेसचा भाग असता. तिसरा असतं की अटेम्प्ट, किती अटेम्प्ट केला पाहिजे. आता बऱ्याच लोकांचा कन्सर्न आहे की समजा माझा पूर्ण 100 होतच नाही किंवा मला पूर्ण तो राऊंड जो आहे 100चा कसा बसा होतो. लोक सांगतात की 3 राऊंड झाले पाहिजे कमीत कमी जे आहेत, माझे 3 राऊंड होतच नाही. या केसमध्ये एक लक्षात घ्या की हा प्रॅक्टिसचा कन्सर्न आहे. हळूहळू जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, आता आपल्या टेस्ट सिरीज मध्ये GH चे 12 पेपर्स आहेत बघा, CSAT चे जे पेपर्स आहेत तर ते तुमचे 3 पेपर आहेत, कारण CSAT ची जी काठिण्य पातळी त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता. सो तिथे जे आहे तर तो, आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स येतात
त्यांच्याकडून आपण इतर पेपर जे आहे सीसॅटचे जास्तीचे सॉल्व्ह करून घेतो. सो आता ह्या केसमध्ये जे आहे तुम्हाला जेव्हा पहिली टेस्ट, दुसरी टेस्ट, तिसरी टेस्ट, चौथी टेस्ट द्याल तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल, तुम्ही जर सिन्सिअरली प्रोसेस फॉलो केली तुमचा अटेम्प्ट हळूहळू वाढत जातो. पेपरमध्ये तुमचा टाइम मॅनेजमेंट पण जे आहे ते उत्तम पद्धतीने होतं. तुम्हाला हे कळायला लागतं की हा प्रश्न आपल्या आवाक्याच्या बाहेरचे पटकन पुढच्या प्रश्नाकडे मूव्ह झाला पाहिजे. आपण बऱ्याचदा असं असतं की मी या विषयाचा खूप चांगला अभ्यास केला आणि मला इथून मार्क्स आलेच पाहिजे, हा जो आपला आग्रह असतो बघा तो पण प्रॉब्लेमॅटिक ठरतो. जर ते आपल्या आवाक्याच्या बाहेर किंवा ते नाही सुटत होतं पटकन क्विकली पुढच्या प्रश्नावर तुम्हाला शिफ्ट होता आलं पाहिजे, हा एक सिनारिओ याच्यामध्ये असतो. त्याच्यामुळे जे आहे की टेस्ट सिरीज सिन्सिअरली जर केली तर एमसीक्यूची चांगली प्रॅक्टिस तुमची होईल. त्याचबरोबर जे आहे तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट एक्झाम मध्ये कधी कधी काय होतं सलग 5 प्रश्न 7 प्रश्न तुम्हाला नाही आले, मग त्या केसमध्ये काय करायचं, तर सलग 5-7 प्रश्न नाही आले तर काही विषय नाही आहे. आता आपल्याला समजा हे सुरुवातीला आलं किंवा मध्ये नाही आलं, इतरांच्या बाबतीत पण तसं होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला जे आहे तिथं तुमचा टेम्पो कूल ठेवायचा आहे, तो टेम्पो मेंटेन करणं की तिच्यामध्ये हाय आणि लो न येऊ देता, है ना. कुंफू पांडामध्ये जसा पीस ऑफ माइंड आहे बघा त्या पद्धतीनेच तो पेपर डील झाला पाहिजे आणि त्यातून गोष्टी डील होत जातात. अटेम्प्ट पण तुमचा खूप कमी असता कामा नये. अटेम्प्ट जो आहे तो नियर अबाउट जे आहे 85 ±5 किमान एवढा असला पाहिजे, कारण 4:1 चं निगेटिव्ह आस्पेक्ट आहे इथं, त्याच्यामुळे ती एक गोष्ट लक्षात ठेवा. खूप कमी अटेम्प्ट असेल तर गणित गडबडून जातं बघा. आता प्रत्येक पेपर जेव्हा आपण देतो टेस्ट, तर त्या टेस्टचं अनालिसिस झालं पाहिजे. जसं आपण इथं मेंटरिंग मध्ये प्रत्येकाचा अनालिसिस करून घेतो की नेमकं टेस्टमध्ये तुमचा अटेम्प्ट किती होता, तुमचा अटेम्प्ट जो आहे त्याच्यामधले तुमचे शुअर प्रश्न किती होते, किती गोष्टी तुम्हाला आल्यात. नाही तर मग मी केला होता अटेम्प्ट भरपूर आणि मग शुअरच नव्हते, मला 20च होते 25च होते. म्हणजे चांगला अभ्यास असणारा जो विद्यार्थी आहे त्याला शुअर किती असणार, तर त्याला नियर अबाउट जे आहे 82 म्हणजे 85 त्याचा अटेम्प्ट आहे, तिच्यामध्ये 40, 42, 45 प्रश्न शुअर येणं अपेक्षित आहे चांगला अभ्यास असताना. सो कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे का, कुठले प्रश्न चुकतायत, मग ते फॅक्च्युअल प्रश्न चुकतायत का कन्सेप्च्युअल प्रश्न चुकतायत हे बघितलं पाहिजे. जर कन्सेप्च्युअल प्रश्न चुकत असतील तर मला कन्सेप्ट समजून घेण्यावर भर दिला पाहिजे. फॅक्च्युअल प्रश्न चुकताय तर मला जो आता तर रिसेंट डेटा आहे, फॅक्ट्स आहेत ते समजून घेतले पाहिजेत. त्याची एक सायमल्टेनियसली नोट त्या पेपरवरच तुम्ही नोटिंग करणं गरजेचं आहे. जस्ट पुढच्या पेपरला जाताना मागचे पेपर स्कॅन झाले पाहिजेत. ज्या चुका मी केल्या होत्या सिली मिस्टेक पण याच्यामध्ये असतात. सिली मिस्टेक किती आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल की करेक्ट इनकरेक्ट मध्ये गोंधळ घातला. आता याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की अर्ध स्टेटमेंट करेक्ट आहे, अर्ध इनकरेक्ट आहे, मग अर्ध करेक्ट आहे तेवढंच वाचलं आणि मग त्याला करेक्ट कन्सिडर केलं, तर ते पण बघितलं पाहिजे. बऱ्याचदा ते मराठीमध्ये आपण बघतो बिनचूक नसलेले, मग बिनचूक म्हणजे काय, बरोबर, बरोबर नसलेले म्हणजे काय, चूक. अशा याच्यात आपण अडकता कामा नाही. किंवा इकडं मी गोल बरोबर केला म्हणजे टिक इकडे बरोबर केलं आणि गोल करताना चुकवलं, असं पण व्हायला नको. बऱ्याचदा काय होतं की ते जे प्रेशर असतं ते प्रेशर हँडलिंग डील होत नाही. आणि याच्यात एक गोष्ट ती लक्षात ठेवायची सर्वांनी की तुम्ही किमान जे आहे एक 15-20 मिनिटानंतर गोल भरा. बऱ्याचदा सगळ्यात शेवटी गोल भरायला घेतात काही लोक, आणि जर एक गोल जरी चुकला किंवा टाइम तिथं शेवटचे 5 मिनिटं 10 मिनिटं आपण घाई करायला जातो, सगळे गोल चुकतात तिथं. असले प्रकार होता कामा नये. सो ती एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. त्याचबरोबर काय आहे की आता हे ज्यावेळेस टेस्ट अनालिसिस तुम्ही प्रॉपरली कराल, ते टेस्ट अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एवढं लक्षात येईल की या विषयातल्या एवढ्या गोष्टी मला येत नाही. त्याच गोष्टी तुम्हाला परत पुस्तकातून बघायच्या आहेत. ज्या गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या येतात तिच्यात तुम्ही वेळ घालवू नका. आता बघा, मॅक्झिमम आउटपुट देणारे जे सब्जेक्ट्स असतात ना तिच्यावर तुमचा खूप चांगला होल्ड पाहिजे. याचा अर्थ इतर विषय बाजूला टाकायचे असं बिलकुल होत नाही बघा. ही एक गोष्ट लक्षात ठेवा की मॅक्झिमम आउटपुट कोण देतं किंवा चांगली अॅक्युरेसी, जसं पॉलिटी आहे, आपल्याला एक संविधान आहे भारताचं, तेवढ्या गोष्टी नीट केल्या तर तिथून चांगले मार्क्स मिळू शकतात. इकॉनॉमिक्सचं सेम आहे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि फॅक्ट्स तुमचे चांगले असतील, बजेट असेल, करंट तुम्ही त्याच्याबरोबरचं चांगलं केलेलं आहे. जॉग्राफी एक चांगला विषय आहे की जो तुम्हाला खूप चांगला आउटपुट देतो. करंट जे आहे हा डेटा आहे, रेग्युलर जर तुम्ही करत राहिला तर तुम्हाला इथं प्रॉब्लेम येत नाही. रोज सकाळी आपण पण 7:30 वाजता रेग्युलर सेशन घेतो आणि त्याच्यानंतर रिव्हिजन सेशन पण येतील तुमच्यासाठी. तिथून पण तुम्ही गोष्टी नीट केल्या तर तुम्हाला गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली मिळतील. सो असे जे सब्जेक्ट आहे इथं तुमचा आग्रह पाहिजे की 80 to 90% ची अॅक्युरेसी आपल्याला पाहिजे. याच्यामध्ये निगेटिव्ह मध्ये आपण जाता कामा नाही. तर याचा अर्थ असा होत नाही की समजा आता हिस्ट्री आहे, आता हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये कन्सर्न कसा आहे ना की हिस्ट्रीचा आवाका प्रचंड मोठा आहे, याची पुस्तकं वेगवेगळी आहेत, रेफरन्सेस आहेत, तिच्यामुळे काय होतं की कधी कधी इथं जे आहे थोडं प्लस मायनस होऊ शकतं. म्हणून किमान जे रुटीन बुक्स असतात ते तुम्ही चांगले केले पाहिजे, म्हणजे तिथून तुम्हाला प्रॉब्लेम येता कामा नाही. किंवा सायन्स सारखा विषय बघा, सायन्स बद्दल बऱ्याच लोकांचा कन्सर्न आहे की सायन्समध्ये मार्क्स येत नाहीत, सायन्समध्ये मिसलेनियस प्रश्न भरपूर आहेत. सो या 2 विषयांकरता मी एक गोष्ट सांगेल की लुसेंट जीके याचं जे बुक आहे तिच्यातून जे आहे बघा, एन्शियंट मिडिवल हिस्ट्री तुम्ही केली पाहिजे. सायन्स तिच्यातून चांगलं करा, म्हणजे लिटरली तिच्यामध्ये बीट्स आहेत, तेवढ्या बीट्स तरी नीट झाल्या पाहिजे. सो बेसिकली ह्या 2 मध्ये जे आहे आपल्याला
लुसेंट जीके मधून जे आहे ते रिव्हिजन करता येतं. लुसेंट जीकेत काय आहे की सगळे सब्जेक्ट त्याच्यात इन्क्लूड आहे आणि तुम्हाला एक फील येतो की आपण विषयाचं रिव्हिजन केलं. मग रुटीन याच्यानंतर जस्ट तुम्ही जर स्कॅन केलं, कारण याच्या आधी पण राज्यसेवेमध्ये असे प्रश्न दिसून आलेले आहेत की ते तिथं तुम्हाला बीट्स दिलेले आहेत, कलरफुल बीट्स आहेत, म्हणजे ते फक्त बघितलं असतं तर 2 मार्क 4 मार्क आपले वाढले असते. सो तो पण एक मुद्दा येतो. रिव्हिजन्स प्रॉपरली करणं, शेवटचा जो टप्पा आहे, आता आपले 2 महिने आपल्या हातात आहेत, हे करत असताना काही विद्यार्थ्यांना जर जे आहे गरज आहे की मेंटरिंगचा किंवा इतर गोष्टी ज्या आहेत, तर त्यांच्यासाठी जे आहे 61 डेज मेंटरशिप प्रोग्राम ऑलरेडी सुरू आहे. या 61 डेज मेंटरशिप प्रोग्राम मध्ये तुम्हाला डेली एक्झाम टार्गेट जे आहेत ते दिले जातात. हे टार्गेट नियर अबाउट 12 आवर्सचे टार्गेट्स आहेत. तुमच्याकडून सगळं सिलेबस याच्यातून कव्हर करून घेतलं जातं. ऍपवर आपला जे आहे स्पॉटलाइट अकॅडमीचा हा कोर्स अवेलेबल आहे. याच्यामध्ये 12 आवर्सचे डेली जे आहेत ते टार्गेट्स तेवढे तुम्ही कंप्लीट करणं, ते डेली बेसिसवर जे आहे कन्वे करणं. तिच्यात काही प्रॉब्लेम आला तर 1 to 1 तिच्यामध्ये आपण गोष्टी ज्या आहेत तर त्या डील करतो. पर्सनल गायडन्स म्हणून जे आहे या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने वर्क करता येतात. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा इन्क्लूड आहे. आता याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी समजा 25 ची टेस्ट सिरीज आता ते करतायत प्रॉपरली, ज्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांना इतर पण टेस्ट सिरीज मी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. सो एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्हाला असं वाटतंय की या शेवटच्या टप्प्यामध्ये एक मेंटरिंग मला पाहिजे, तर तुम्ही हा ऑप्शन घेऊ शकता. अदरवाईज मी तुम्हाला जे आहे की आधी ज्या गोष्टी सांगितल्या त्या पण तुम्ही सिन्सिअरली जर समजून घेतल्या तर तुम्हाला जीएस मध्ये जे आहे खूप चांगला स्कोअर करता येईल. 61 डेज मेंटरशिप सारखे जे प्रोग्राम्स आहेत ते तुम्हाला शेवटच्या टप्प्यावर हलवू देत नाही, ते टिकून ठेवतात तुम्हाला. आणि तिच्यामधून जे आहे की डेली काम पण होतं, आपला अभ्यास होतो, आपण रुटीन याच्यामध्ये हाय लोच्या याच्यात अडकत नाही. कारण आजचं टार्गेट संपलं की उद्याचं टार्गेट तुमच्या समोर तिथं असतं. सो ती एक गोष्ट महत्वाची असते. प्रत्येक पेपर नंतर त्याचं अनालिसिस, तिच्यामधले जे इश्यू आहेत ते 1 to 1 सॉल्व्ह करणं, तिथून आपल्याला चांगले रिझल्ट जे आहेत तर ते मिळतात. सो हा जो 120 मार्काचा आपला जो काही चक्रव्यूह असणार आहे त्या काळामध्ये की तो भेदायचा आहे आपल्याला, आणि तिथून 120+ मार्क्स आपल्याला आले पाहिजे, जेणेकरून आपल्याला खूप चांगले मार्क्स जे आहेत ते मिळतील, प्रिलिम्स क्लिअर होईल. कारण जेव्हा प्रिलिम्सचं जे मेरिट असेल त्याच्यापेक्षा एक 5-10 मार्क आपण पुढे सरकतो, तेव्हा मेन्सचा पण अभ्यास पहिल्या दिवसापासून खूप चांगला आपण करू शकतो. हा तिच्यातला महत्वाचा ऑप्शन आहे. अदरवाईज काय होतं ना, थोडं जर दोलायमान अवस्था असली तर 2-3 महिने आपले निघून जातात. त्याच्यानंतर प्रिलिमचा निकाल इकडे येतो. युपीएससी मध्ये कसं आहे की ते 15 दिवसात निकाल लावतात, इथं तसं नाहीये. आणि तिच्यामध्ये कुठेतरी बॅकआउट माइंड जर असलं तर तुमचा मेन्सचाही अभ्यास होत नाही. आणि मग असं होऊ नये आपल्याबरोबर, याच्याकरता ह्या गोष्टी नीट समजून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला जर काही इश्यू असले तर तुम्ही कमेंट बॉक्स मधून तर सांगू शकता, किंवा तुम्ही डिरेक्टली येऊ शकता किंवा टीम स्पॉटलाइटला कॉन्टॅक्ट करू शकता, जिच्यातून आपण जे आहे 1 to 1 बोलू शकतो. थँक्यू ऑल ऑफ यू.